नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. MPSCने आताच ई-KYC करणे बंधनकारक केले आहे असं एक परिपत्रक काढलं आहे. पण ती ई-KYC कशी करायची याच्याविषयी मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये अशी माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण पाहूया ई-KYC प्रक्रिया कशी करायची. तर सर्वप्रथम तुम्ही MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जशी mpsc.online या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही ई-KYC विभागात जायचं आहे, जिथे तुम्हाला तुमची प्रोफाईल अनलॉक करायची आहे. आता अनलॉक करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या माय अकाउंट सेक्शनमध्ये जा आणि तिथं तुमची प्रोफाईल अनलॉक करून घ्या. प्रोफाईल अनलॉक केल्याच्यानंतर तुम्हाला जे 3 नंबरचं सेक्शन आहे प्रोफाईल क्रिएशन इथे जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड आणि त्या आधार कार्डवर असलेलं नाव तुम्हाला व्यवस्थित तिथं टाकायचं आहे. तसेच तुम्हाला आधार कार्डचा फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे. अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटच्या टॅबवर येऊन तो अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही लगेच तो अर्ज किंवा तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही ती क्रॉस करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या 1 नंबरची जी आपण सांगितलं होतं प्रोफाईल, येथे प्रोफाईलवर जायचं आहे आणि प्रोफाईलची इन्फॉर्मेशन बघायची आहे. जर त्या प्रोफाईलमध्ये तुमचं नाव आणि तुमचा आधार क्रमांक बरोबर असेल तर तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो.